आला आला पोळा सण हा मराठमोळा, पुरणपोळीचा नैवेद्य सर्जाराजाला दाखवा. एक दिवस मायेचा वर्ष कष्टाचं जायचं, आज आहे खायचं गोड नैवेद्य द्यायचा. हॅलो, हाय, नमस्ते सर्वांना, गुड मॉर्निंग. आमच्या महाराष्ट्र बेंद्राच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. सकाळची घाई, मुलग्याचा टिफिन आणि त्याला टिफिनलाच पाहिजे आहे ती म्हणजे पुरणपोळी. म्हणजे आज आमच्या इकडे ना बेंद्रा दिवशी पुरणपोळी आणि बैलांचं पूजन ते केलं जातं. तुमच्या इकडे कोणता बेंदर करतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता बघा, ही हरभरा डाळ, 1.5 ग्लास हरभरा डाळ घेतली आहे. स्वच्छ धुवून त्यांना अशी पाण्यामध्ये 1-5 मिनटं भिजू ठेवायचे. आता कुकरमध्ये साईडला डाळ शिजवण्यासाठी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि तिकडे साईडला ना मी बटाटे उकडत टाकणार आहे. त्यामुळे बटाटेही कुकरच्या डब्यामध्ये पाण्यात घालून ठेवले आहेत. आता कुकरमधले जे बटाटे आहेत ना ते पण मी भांड्यामध्ये उकळत ठेवलेले आहेत, म्हणजे शिजत टाकलेले आहेत. आणि इकडे शिट्टी होत आहे, तोपर्यंत मी इकडे गव्हाच्या पिठाचीच ना पुरणपोळी बनवणार आहे. बघू कशी होते. पहिल्यांदाच बनवणार आहे मी गव्हाच्या पिठाची पुरणपोळी. ह्याच्या आधी म्हणजे मी ज्यावेळी मैदा आणि आपली पिठी ही असते ना, आट्टा आणि मैद्याच्या बनवायची ह्या वेळेला, परंतु आहे ते म्हणजे गव्हाच्या पिठाच्या बनवणार आहे. सकाळची खूप गडबड आहे, त्यामुळे थोडीशी हळद, कधी मी हळद पण ह्याच्यामध्ये वापरत नाही बरं का कणकेमध्ये. ह्या वेळेला पहिल्यांदाच असं म्हणजे हळद तेन वापरून बनवत आहे काहीतरी नवीन. बघू आता कशा होतात आणि तुमच्याबरोबर ही शेअर करते, कारण की पहिल्यांदाच बनवत आहे मी. आणि मुलग्याचं सकाळी 8:30ला म्हणजे तोही जाणार आहे आज, त्यामुळे म्हटलं लवकर पटापटा आवरावं. 8:30ला म्हणजे त्याचं टिफिन तयार लागतो त्याला. आणि त्यांना सांगितलं होतं की मम्मी आज मला, त्याला तेलावरची पुरणपोळी खूप आवडते. म्हणजे त्याच्या आजोळी त्याची आजी बनवते ना तेलावरची पोळी, त्या पद्धतीने त्याला खूप आवडते. त्याच्या आजीची पुरणपोळी तर खूप आवडते त्याला. आईकडून थोडंफार तेलावरची पोळी मीही शिकले आहे आणि मला ही चांगल्या पद्धतीने येते बरं का पुरणपोळी. परंतु ह्या वेळेला काही प्रॉब्लेम झाला आहे, तोही तुम्हाला मी पुढे जाऊन नक्की सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. आता पहा, इकडे मी 5 मिनटं ना जे गव्हाचं पीठ आहे ना ते मळून ठेवते, म्हणजे हातही आपले घाण होत नाहीत. त्यामुळे मी हातही जास्त म्हणजे मला असं चिकट झालेलं नाही आवडत. त्यामुळे थोडंसं पाणी घालून थोडं असं मळून घेतलेलं आहे आणि तसंच झाकून ठेवलेलं आहे. आता इकडे आपला कुकरही झाला आहे, तोपर्यंत म्हटलं चहा तरी बनवून घेऊ, कारण की सकाळची वेळ आहे आणि चहा तर झालाच पाहिजे. त्यामुळे म्हटलं थोडासा चहा पण बनवून घेऊ. त्याच्यामध्ये साखर, चहा पावडर आणि आले, नेहमी पद्धतीने आपण करतो त्याच पद्धतीने केलेलं आहे बरं का. आणि ह्या वेळेला आज काही नाश्ता बनवणार नाही आहे, डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात केली आहे, कारण की मुलगाही जाणार आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं तर तुम्हाला तर माहितीच आहे, थोडं का असे ना वेळ होतोच त्यामुळे. आणि आता बघा, इकडे चहा पण उकळत आहे आणि साईडला आपले दूधही गरम होत आहे आणि तिकडे बटाटेही उकडत ठेवलेले आहेत. आणि तोपर्यंत मी इकडे ना जी कणिक आहे ना ती छान अशी तेल टाकून, तेलाशिवाय कणिक नाही बघा. जेवढं आपण तेलाने मळू ना कणिक, तितकी कणिक आपली सॉफ्ट होते आणि पुरण आपली म्हणजे पुरणपोळी असते ती तोंडात टाकताच विरघळते. या पद्धतीने आपली कणिक होते बा. आता कणिकही छान अशी पिंजून घेतली आहे आणि साईडला झाकण देऊन ठेवून घेतलेलं आहे. आता पाहू आपली डाळ शिजले का. म्हणजे आपले धनाजी दादा बोलतात, ताई डाळ शिजली का, ताई डाळ शिजली का. त्या पद्धतीने आज आपली हरभऱ्याची डाळ शिजणार आहे बरं का. आता बटाटेही इकडे उकडलेले आहेत, बटाटेही छान. आता मी कुकरची वाफ जाण्यासाठी ना कुकरचं शिट्टीचं जो हे असतं ना म्हणजे स्क्रू, तो काढून ठेवला होता. आपल्या पण कुकरचं टोपण पडला आहे आणि डाळ ही आपली छान अशी शिजली आहे. बटाटे पण शिजले गेलेले आहेत. इकडे डाळ ही शिजलेली आहे. आता इकडे थोडा ना चहा काळा असतो ना, तो मी चहा काढून ठेवते, कारण की मला ना आता बघा इथे मला गरम करत ठेवलेलं माहीत नाही, चांगला चटका बसला आहे माझ्या हाताला. कारण की कसं होतं, गडबड असते आपल्याला आणि मुलंही वेळेत जाणं आणि पोटभर जेवून जाणं हे आपल्या डोक्यात असतं. त्यामुळे मला ही दुधाच्या पातेल्याचा चांगला असा चटका बसलेला आहे. आता डाळ आहे ती शिजली आहे, परंतु आपल्याला ती कटाची आमटी असते ना ती काढायची आहे. त्यामुळे मी थोडं पातेल्यात 1.5 ग्लास पाणी ठेवलं होतं आणि त्या 1.5 ग्लासच्या पातेल्यामध्ये आता पातेल्यामध्ये थोडीशी उकळी आणणार आहे. तोपर्यंत इकडे साईडला मी कुकरही तेच कुकर धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच आता भातही लावत आहे, म्हणजे जेणेकरून तोही आवरून लवकर जाईल. त्यामुळे बघा आता कुकरही भाताचा लावला आहे. आता चहा ठेवलेला आहे बरं का तिथे, तरी पण चहा घ्यायला किती वेळ लागतो बघा आता तुम्हीच. आता इकडे आपलं ते उकळूनही झालेलं आहे डाळ. आता मी चहा घेते. थोडा चहा घेतलं की कसं एनर्जी वाढते,
त्यामुळे आता चहा घेऊन झालेला आहे छान असं. आणि ही डाळ आहे ना तीही वेळून काढते. आणि डाळ चांगली शिजलेली आहे बरं का. आपल्याला जर गडबड असेल ना तर 5-10 मिनटं भिजत घालायची डाळ, खूप छान शिजते बरं का. मी पण पहिल्यांदाच भिजत घातली होती, कधी नाही घालत, परंतु आज पहिल्यांदाच मुलग्याला लवकर हवा आहे. कारण की सहसा करून पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं तर मी थोडं सर्व काही आवरून करते, परंतु रात्री मुलगा म्हणाला की मम्मी मला पुरणपोळी सकाळी डब्यालाच दे म्हणून, त्यामुळे ही सकाळची गडबड चालली आहे. नाहीतर मग मी शिस्तात करते पुरणपोळी. सहसा करून लवकरच्या गडबडीत काही मी पुरणपोळी बनवत नाही, शिस्तात असते माझी. आता पुरणाला हे चांगला असा चटका देऊन घेऊ. त्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे. गूळ घालून ना गुळामध्ये 5-10 मिनटं छान अशी डाळ आपले जे चटका बसू द्यायचं, म्हणजे पुरण म्हणजे काय म्हणतात ते एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून जे गुळाचं पाणी असतं ते पूर्ण आटलं जाईल. या पद्धतीने आपण पुरण चांगलं शिजवून घ्यायचं आहे. माझी आई ना हे पुरण चुलीवरती, जेवढं चुलीवरती तुम्ही पुरण कराल ना तितकी पोळी खूप चवीला होते बरं का. कारण की डाळ ती कशी मंद आचेवरती शिजत असते ना, त्यामुळं मी प्रत्येक वेळेला मम्मीला म्हणायची, आमची मम्मी ना पुरण ह्याच्यावरती चुलीवरती शिजवायची डाळ, आणि पुरण असताना ते पाट्यावरती वाटून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये ना आपलं पुरण तयार झालेलं आहे. सुंठ पावडर, वेलची पावडर आणि थोडी जायफळ पावडर टाकलेली आहे. आणि आता आपलं पुरण झालेलं आहे. पुरण झालेलं समजायचं कसं, हा चमचा आहे ना तो हा असा पुरणामध्ये उभा ठेवायचा. उभा राहिला की आपलं पुरण चांगलं तयार झालेलं आहे. चला तर मग साईडला उतरून ठेवते. गॅसही बंद केलेला आहे. आता थोडं हाताला सोचवेल असं आपलं पुरण झालं ना की हे चाळणीमध्ये काढून घ्यायचं. पहिली माणसं कसं पाट्यावरती पुरण वाटायची, आणि ते पुरणाची पोळी काही वेगळीच असते, तिची चव काही वेगळीच असते. परंतु आता म्हणजे कलियुग आलेला आहे, त्या पद्धतीने आपले हे पण चाललेले आहे. पिढी ही पुढं काहीतरी नवीन शोध. आणि ही चाळणीवरती ना आता पुरण छान असं चाळून घेतलेलं आहे. इकडे पाहू शकताय. आता छान असं हे ना मी मिक्स करून घेते पूर्ण. आणि ह्याचे लहान गोळे बनवायचे आहेत, जेणेकरून काय होतं ना, जी पुरणाचे आपण पुरणपोळी करतो ना ती फास्ट पण आवरते आणि प्रत्येक वेळेला आपला हातही खराब होत नाही. आता इकडे पुरणाचे गोळेही बनवून घेतलेले आहेत. इकडं येळवणीही झालेली आहे आपली काढून. आता साईडला ना तव्यावरती तेल घालून असं पिठाने पूर्ण पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होतं ना आपलं तो तव्याची काळी तेन घाण जर असेल तर तीही समजते आपल्याला आहे की नाही. त्यामुळे तव्यात जर क्लीन आलेलं आहे पीठ. आता ह्याच्यावरती ना अशी लहानशी पुरणाची पोळी आहे ना ती बनवून घेते, आणि असा माला भरून ना तेलाच्या हाताने छान असं मॅश करून घेते आधी, आणि मग तेलावरती आपली पुरणपोळी लाटायला सुरुवात करते. आणि हा पण व्हिडिओ आहे बरं का माझा, तुम्ही नक्की पहा. परंतु आज म्हटलं मुलग्याच्या डब्यासाठी करणारच आहे, तर तुमच्याबरोबर थोडंफार का असे ना शेअर करू. आणि अशीच आपली नवीन यूट्यूब फॅमिली जॉईन होत असते, त्यामुळे त्यांच्यासाठी म्हटलं त्याही बघतील. आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच माझ्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. जास्तीत जास्त शेअर करा. आणि गव्हाच्या पिठाच्या ह्या पुरणपोळ्या आहेत तरी पण खूप छान आलेल्या आहेत. परंतु मी नेहमी बनवते ना त्यापेक्षा काहीतरी वेगळी पुरणपोळी आज बनलेली आहे माझी, आणि तीच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. आणि काय झालेला आहे प्रॉब्लेम तेही सांगते. पुरणपोळी अगदी चवीला खूप छान झाली आहे, मऊसूद झालेली आहे. आणि गव्हाच्या पिठाची पुरणपोळी म्हटल्यावरती तरी अप्रतिमच झालेली आहे. प्रत्येक वेळेला मी मैदा वापरते, गव्हाच्या पिठामध्ये ना मैदा वापरते, परंतु आज कोणताही मैदा न वापरता छान अशा आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. आणि यावेळेला मी पहिल्यांदाच ना पुरणपोळीमध्ये हळदही वापरली आहे. कधी मी हळद पण वापरत नाही, पुरणामध्ये पण माझी हळद नसते आणि पिठामध्ये पण नसते, परंतु यावेळेला हळदही वापरली आहे. आणि गव्हाच्या पिठाचाही समावेश केलेला आहे, म्हणजे पूर्ण गव्हाच्याच पिठाची मी आज पोळी बनवलेली आहे. आणि तुम्हाला सांगते मी पुढे जाऊन काय प्रॉब्लेम झाला आहे. पोळी छान दिसते पण छान, आणि झालेली पण आहे छान. परंतु आज मी पहिल्यांदाच अशी माझी पुरणपोळी होतेली पाहिली आहे. पुरणपोळ्या तर झालेल्या आहेत, आता तयारी झाली आहे ती बटाट्याच्या भाजीची. मुलग्याला ना बटाटे सोलायला सांगितले आहेत. आणि इकडे मी कांदा, कोथिंबीर आणि ओली मिरची चिरून घेतली. तोपर्यंत मुलग्याने खिडकीतूनच कढीपत्ता दिला, तिथेच पाणी आहे त्यामुळे तिथूनच त्यानं धुवून ते दिला आहे. आता ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट करून घेतली होती, आलं लसूण ओली मिरचीची ती टाकली. आणि मुलग्याने असे बटाटे सोललेले दिले. त्याच्यामध्ये हळद, धना पावडर, जिरा पावडर टाकून घेतली, थोडं हिंग टाकून घेतले आणि छान अशी परतली. आणि वरून थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं पहा.
आणि छान अशी परतवून घ्यायची आहे। ह्याच्यामध्ये ना मॅगी मसाला जर टाकला तरी पण खूप छान लागते। वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि 5 मिनिटं परतवून घ्यायची। चला तर मग छान अशी आपली भाजी पण तयार झालेली आहे। आता मुलग्याचा टिफिनही भरून घेते। छान अशी बटाट्याची भाजी आणि हे आपली पोळी बघू शकता इथे तुम्ही किती छान झालेल्या आहेत आपल्या पोळ्या। आणि तुम्हाला सांगते बरं का, पोळीत काय फरक झाला आहे। पोळी तर छान झालेली आहे, मुलग्याचा टिफिनही भरला आहे। आता हे काट आहेत ना, त्या काटाच्या कडेला पुरण गेलं नाही। का गेलं नाही तर कणिक ना थोडीशी पातळ झाली होती त्यामुळे, आणि इकडे ह्या काटाला पुरण गेलं नाही म्हणजे माझी कणिक ना थोडीशी पातळ झाली होती त्यामुळे। इकडे आपला पुजारी ही देवपूजा करत आहे। आज त्याच्या शाळेला सुट्टी आहे, मोठा मुलगा गेलेला आहे। बघा इथे पूजा ही झाली आहे, चाललेली आहे, खूप पसारा पाडलेला आहे, तरी पण देवपूजा छान अशी केलेली आहे। चला तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जाता चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।